नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग। तर सकाळी सकाळी आपलं कसं राहतं, वावरात जायचं राहतं शेतकऱ्यांचं। तर म्हणलं आता मग लवकरच आवरून घ्यावं घरचं काम, म्हणजे मग वावरात जायला बरं राहतं। तर आता म्हणजे आपल्याला मस्तपैकी शेपूची आणि आंबट चुकीची भाजी करायची होती। आणि ही भाजी आम्ही कशी करणार ती बघा, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण एकदम अशी भारी आपली भाजी होणार आहे। आणि ही भाजी जास्त करून म्हणजे ह्या दिवसातच राहती, कारण पावसामुळे म्हणजे आता माग एकदम मध्ये मध्ये पाऊस नव्हता, त्यामुळे मध्ये भाजी बाजारात येतच नव्हती। तर मग आता यायला लागलेली भाजी, आणि आता आम्ही पण टाकलेली, तुम्हाला दाखवलेलाच व्हिडिओ। पण मग आता मध्ये पाऊस जेमतेम होता, त्याच्यामुळं एवढं असं काही म्हणजे माळव आलं नाही वावरामध्ये। तर मग आता ज्यांनी समजा पाणी होतं त्यांनी करेल होती। तर बाजारातून अशी कालच आमचा गावचा बाजार झाला, तर एकदम अशी भारी मस्त ताजी ताजी भाजी आणलेली आहे काल बाजारातून। आणि आता आम्ही ती मस्त निसून घेऊ राहिलो। भाजी पण किती भारी, एकदम हिरवी गार आहे मस्त। आणि शेपूची आणि आंबट चुकीची भाजी खायला किती भारी लागते। हा, आणि कोणी कोणी नसतं ही भाजी, म्हणजे जी आंबट चुक्याची भाजी का ती बी करतं। पण मग आपल्याला ती जास्तच आंबट होती, त्यामुळे ही आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स म्हणून आहे ना शेपूची भाजी टाकायची। तर एवढी नाही टाकायची, आपल्याला थोडीशी टाकायची आहे। शेपूची भाजी आणि चुकीची भाजी दोन्ही मिक्स केली तरी पण भारी लागते। हा, थोडी थोडी आंबट मस्त लागत। शेपूची भाजी आपण आता निसून घेऊ राहिलो चांगली। आणि आता त्याच्यावर मावा बिवा काही नाही, कारण मग एवढं मस्त अशी भाजी आणलेली बाजारातून। तर चांगली झटकून हे करून अशी मस्त आपल्याला कापून घ्यायची आहे। आणि शेपूची भाजीचं कसं राहतं, शेपूची भाजी म्हणजे या भाजीमध्ये ना शेपूची भाजी अगोदर चांगली म्हणजे हे करून कापून अगोदर शिजायला टाकावं लागत राहते। तर त्यासाठी आता अगोदर आम्ही दोघी शेपूची भाजी निसून घेऊ राहिलो, आणि नंतर कापून घेणार लगेच। तर आता आपण लगेच भाजी कापून घेतलेली आहे ना, आता आपल्याला चांगली पाण्यानं भाजी धुवून घ्यायची आहे। आणि एकदम 2-3 पाण्यानं भाजी धुवून घ्यायची आपल्याला। तर आता लगेच आपण पण पेटून घेतलेली होती, आणि चुलीवर लगेच आता कढई ठेवली, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं। म्हणजे मग आपल्याला जी भाजी आपण शिजायला टाकणार आहे का, त्याला अगोदर पाणी गरम करून घ्यावं लागतं चांगलं, मग त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची। आणि आपण पाणी पण चांगलं गरम करून घेतलेलं आहे, आणि भाजी पण 2-3 वेळेस धुतलेली चांगली। आणि भाजी टाकायची वेळेस थोडीशी पिळून टाकायची, म्हणजे आपलं घरचं पाणी राहतं का ते भाजी सोबत गेलं नाही पाहिजे। पाणी पण चांगलं उकळेल होतं आपलं कढईतलं। जेवढं पाणी जास्त उकळून जाईल तेवढं म्हणजे पटकन भाजी शिजेल आपली। तर आता आपण कढईमध्ये भाजी पण टाकलेली शेपूची, आणि शेपूची भाजी आधी म्हणजे जास्त शिजून झाला, त्याच्यामुळे आपण 1 नंबर टाकलेली आहे। आणि आंबट चुकीची भाजी टाकल्याच्या नंतर लई चांगली शिजती, त्याच्यामुळे आपल्याला आंबट चुकीची भाजी नंतर टाकायची शेपूची भाजी शिजल्याच्या नंतर। आंबट चुक्याची भाजीचं कसं राहतं, म्हणजे ती आपण गरम पाण्यात जरी टाकली साधी लगेच, तरी पण तिचा लगेच म्हणजे पूर्ण शिजून जाते, लगेच गाळा होऊन जातो। तर शेपूच्या भाजी जास्त टाइम लागतो, त्यामुळे आता आम्ही अगोदर ना शेपूची भाजी टाकून घेतलेली, आणि ती चांगली आपल्याला शिजून घ्यायची एकदम अशी बारीक। तर त्याच्यानंतर आपण आता ही भाजी टाकणार आहे, तोपर्यंत आपण ही भाजी बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत मस्त होऊन जाईल आपली शेपूची भाजी। तर भाजी आपली पाण्याला पण भरपूर उकळी आलेली, आणि आता 5-1 मिनिटात आपली भाजी पण शिजून जाईल। तर तोपर्यंत मी ना एका वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, आणि ती जर डाळ टाकली ना तर एकदम भारी भाजी म्हणजे भाजी मस्त लागती। तर आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकून ती भिजत घालायची। आणि इकडं आपला लगेच मसाला काढून घेणार आहे मी, भाजीसाठी आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे। तर लसूण निसून घेऊ राहिली मी आता, शंभू शेंगदाणे बरणी आणि इकडं। आणि लसूण आपल्याला किती मोठा निसून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला लसूण फोडणीला पण टाकायचा राहतो, आणि मसाल्यामध्ये पण घालायचा राहतो। शंभू मागवय। तर हे पहा, आता एका ताटामध्ये मी मसाला बी काढून घेतलेला आहे, आणि मिरच्या घेतलेल्या एवढ्या, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, आणि शेंगदाणे घेतलेले, लसूण आणि जिरे पण घेतलेले। तर ह्या भाजीला आपण मसाला काढताना जर थोडेसे जिरे टाकले ना तर भाजी एकदम भारी लागते। आणि एका प्लेट मध्ये थोडासा लसूण सोलून आणि थोडेसे जिरे टाकलेले, कारण की आपल्याला फोडणीला टाकायला होतं लसूण आणि जिरे, त्याच्यामुळे आपल्याला एका प्लेट घेतलेले। भाजी आपली पण चांगली शिजलेली आहे बघा, पूर्ण अशी शिजलेली आहे। आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये ना लगेच ही भाजी कापली चुक्याची ती टाकून द्यायची।
आणि याला जास्त वेळ काही शिजायला लागत नाही आणि कापून पण नाही घ्यायची भाजी, तशीच टाकून द्यायची राहती. ताबडतोब त्याचं म्हणजे लगेच शिजून जात राहती. फक्त हे जे वरचे त्याचे थोडेसे हे राहतं का तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि तशीच भाजी टाकून द्यायची आपल्याला. आणि चुकीची भाजी तवाच म्हणजे टाकल्याच नंतर लगेच गाळा होतो ना, त्याच्यामुळे नंतरच टाकून द्यावं लागते. तर तुम्ही पाहत आहे बा, नुसतं आपण टाकण्याचा उशीर राहतो या भाजीला आणि लगेच तिचा कलर बदलून जातो. हे बघा, 1 मिनिट सुद्धा लागत नाही या भाजीला शिजायला. पूर्ण कलर असा लाल लाल झालाय या भाजीचा. आणि आता 1 मिनिटभर आपल्याला दोन्ही भाज्या आता शिजून द्यायच्या, म्हणजे मग चांगल्या दोन्ही पण भाज्या शिजतील. तर मी आता एका ताटामध्ये मसाला काढून घेतला आता लगेच पाट्यावरून वाटून आणणार आहे. शंभू नको ना, नको दे. तर आपली भाजी आता शिजलेलीच आहे, तर आपल्याला याच्यातलं पाणी नाही काढून घ्यायचंय. एका पातेल्यात मी हे सगळं पाणी काढून घेणार आहे, कारण आपल्याला ती हाटून घ्यायची. आता शंभू इकडे चाल, तिथं काही नको करू, चाल इकडे. तर आता मी पाटा पण चांगला धुतलेला आहे आणि आपल्याला एकदा मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे, कारण की ते बारीक झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे पाट्यावरती. आणि मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घेणार आहे, कारण मीठ टाकलं मिरच्या तवाच बारीक होऊन जात्या. तर पहा आता मिरच्या ते वाटून घेणार आहे. तर कविता चालू आहे आता मसाला वाटायचं काम. तोपर्यंत मी ना ही भाजी आपली जी काढून गेली होती ना, तर ती एका पातेल्यात घेतली आणि पातेल्यामध्ये कशी व्यवस्थित हाटून घेता येते, तर कढईतून मी जशी पातेल्यात काढून घेतलेली एका लहान्या. आणि हे पहा किती भारी अशी आपली भाजी शिजलेली आहे. आणि शिजलेली असली ना तर मग जास्त हाटायला टाइम नाही लागत, काही नाही. हे बा, कोणी हातीव भाजी म्हणतं, कोणी आंबट चुक्याची भाजी म्हणतं, जस जसं ज्याच्या ज्याच्या भागात अलग अलग नावं राहते. आता कविताचा मसाला बी वाटायला चालू आहे, तर मग मी भाजी बी हाटून घेतली आणि दर्शिक आहे ना कढईमध्ये थोडं गरम पाणी करायला ठेवलं, म्हणजे मग भाजी लगेच लवकर उकळल्या जाईल. आणि तोपर्यंत आहे ना लसूण जो घेला होता निसून तो बारीक कापून घेते. आपल्याला फोडण्यात टाकायचा आहे तो, त्यासाठी बारीक कापून घेते मी लसूण. आता आपण पाणी जे गरम करायला ठेवलं होतं ते बी एका लहान पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि कढई ठेवली आता. तर त्याच्यामध्ये मी आता आहे ना तेल टाकते आणि कविताचा पण मसाला काढून झालेला आहे. आणि आपण भाजी पा मस्त अशी हटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं डाळीचं पीठ टाकायचंय, म्हणजे भाजी एकदम भारी लागते. आणि सगळेच टाकत असते, म्हणजे कोणी कोणी मिक्सर मधून काढत ही भाजी, तर मिक्सर मधून अशी एवढी खायचा चव लागत नाही, तर आम्ही एक चमच्यानंच हाटून घेत राहतो. तर त्याच्यात डाळीचं पीठ टाकलं नाही ना चव बदलत त्याची. आम्ही जास्त करून डाळीचंच पीठ टाकतो, तर कोणी कोणी म्हणजे बाजरीचं पण पीठ टाकीते, कारण बाजरीचं पीठ आणली एकदम भारी लागते. आणि त्यामध्ये आपल्याला आता हा जो कविता मसाला काढून आणलेला आहे ना, वाटून घेतलेला आहे एकदम, तर तो त्याच्यावर टाकून द्यायचा. आणि हातीव भाजीचं कसं राहतं का, आपण जे पातेल्यामध्ये सगळं समजा आपल्याला जे जे मसाला ते टाकायचा ते सगळं एका पातेल्यातच हे करून घ्यायचा. तेल पण आपलं तापलेलं आहे, थोडं थोडं शितोडी यायला लागली आता. मी त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते. तर लसूण जे आपला चांगला असा लाल झालेला आहे, शितोडी येऊ राहील, त्याच्यामुळे आता थोडं थोडं पाणी बी त्याच्यात पडून राहिलं. आणि थोडेसे जिरे टाकायचे आपल्याला फोडणीला. आणि त्यानंतर आपण जे पातेल्यात सगळं घेतलेलं होतं ना ते सगळं टाकून द्यायचं, सगळा मसाला सगळी भाजी ते सगळं टाकून द्यायचं. आणि त्यानंतर लगेच आपण जी डाळ भिजून घेतलेली होती ना त्यातलं पाणी मी आता काढून टाकलेलं आहे आणि ती डाळ टाकून द्यायची लगेच. आणि पहिले आमच्या आईने त्या कशा करायच्या, पितळाची पळी होती ना, तर भाजी अशी एका पातेल्यात काढून घेतली, सगळी मिक्स केली का आणि उकळी घ्यायच्या आणि पळीमध्ये त्याला जिऱ्याची आणि लसणाची फोडणी द्यायच्या, तर ती भाजी पण एकदम भारी लागायची. पण आमच्याकडे आता पितळाची पळी नसल्यामुळे आम्ही कढईमध्ये फोडणी दिलेली.
पितळाच्या पळीचं कसं होतं म्हणजे त्याची चवच एकदम अलग राहायची. त्याच्यामध्ये जर फोडणी दिली ना तर भाजीची चव एकदम बदलून जायची. पण आता तसं काही राहिलेलं नाही आता, कारण जुन्या वस्तू आता कोणी वापरीतच नाही खरं म्हणजे. आणि आता पाहायला पण भेटत नाही आपल्याकडे आता. पण ती पळी मधली फोडणी किती भारी लागायची. तसंच खरं बाहेर राहायचं. मग तेव्हा कोणा दुखणे काहीच नव्हतं ना. आपण सगळा मसाला ते सगळं टाकून घेतले, डाळ, आणि एकदम भारी अशी आपली भाजी उकळू राहिली. आणि आता 2-5 मिनिटं त्याला उकळी येऊन द्यायची चांगली, म्हणजे मग लगेच आता तयार होऊन जाईल आपली भाजी. तर आपल्या आंबट चुक्याच्या भाजीला एकदम भारी असा कड आलेला आहे, असं उकळलेली आहे. आणि तुम्ही पण करून बघा अशी आंबट चुक्याची भाजी, कारण एकदम भारी लागती, खायला बी एकदम चवदार लागती. आणि तुमच्या तिकडं म्हणजे असाला सगळ्या तिकडंच राहते ही भाजी. तर एकदम मस्त अशी आपली भाजी झालेली दिसायला पण एकदम भारी आणि खायला पण एकदम भारी लागती. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.